प्रसिद्ध सनबर्न फेस्टिवल 19 ते 21 डिसेंबर या दरम्यान मुंबईमधील शिवडी येथे आयोजित करण्यात आलाय। 2016 मध्ये पुण्यामध्ये आयोजित सनबर्न फेस्टिवलमध्ये सनबर्नने सरकारला 42,79,583 रुपयांचे मुद्रांक शुल्काचे नुकसान केलेले होते। सनबर्न फेस्टिवलला मुंबईमध्ये परवानगी मिळाली आहे आणि हा महोत्सव 19 ते 21 डिसेंबर या काळामध्ये आयोजित केला जाणार आहे। हा उत्सव पहिल्यांदाच मुंबईमध्ये होतोय आणि तो गोवा येथून हलवण्यात आलाय। महाराष्ट्र सरकारने या महोत्सवाला आता परवानगी सुद्धा दिली आहे। अंमली पदार्थांचं सेवन होत असल्यामुळे हा फेस्टिवल कायमच वादात आणि चर्चेत सुद्धा राहिलेला आहे। ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्या। ऋतिक, या सनबर्न फेस्टिवलला परवानगी देण्यात आलेली आहे, सरकारने परवानगी देताना नेमकं काय म्हटलंय? एकंदरीत बघतोय की हा जो फेस्टिवल आहे तो वादातच नेहमी सापडतो। या अगोदर ज्या ज्या फेस्टिवल झालेला आहे त्या ठिकाणी हा वादातच सापडलेला आहे। त्या संदर्भातलं आपण बघतो की जेव्हा फेस्टिवल अरेंज होतो त्यामध्ये सर्व युवा पिढी जी आहे ती असते, त्या ठिकाणी ड्रग्सचं सेवन होतं, त्याची विक्री होते, याचा इतिहास आहे। आणि त्याचमुळं मागच्या काही दिवसांमध्ये गोव्यामध्ये हा फेस्टिवल जो आहे तो होणार होता, मात्र गोवा सरकारने या फेस्टिवलला परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळेच गोव्यामधून आता हा फेस्टिवल जो आहे तो मुंबईच्या शिवडीमध्ये 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर मध्ये होणं अपेक्षित आहे। त्याचा प्रस्ताव देखील सरकार दरबारी गेलेला आहे आणि सरकारने देखील परवानगी दिल्याची माहिती आहे। एकंदरीत आपण बघतोय की या फेस्टिवलमध्ये ड्रग्स जे आहे ते सेवन मोठ्या प्रमाणात होतं, त्याची विक्री होती, त्यामुळे कुठेतरी तरुणाईला धोका असलेला हा फेस्टिवल जो आहे तो मुंबईमध्ये आयोजित होण्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचा डेट देखील जाहीर झालेला आहे आणि या अगोदर याचा इतिहास महाराष्ट्राचा म्हणायला गेला तर पुण्यामध्ये हा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला होता आणि मोठा जो महसूल आहे शासनाचा तो या फेस्टिवलने बुडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या फेस्टिवल जेव्हा आयोजित करण्यात आला त्यावेळी मुद्रांक शुल्क जो आहे तो देणं अपेक्षित होतं। जवळपास 42 लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क जो आहे तो या फेस्टिवलने बुडवलेला आहे। आणि तसंच या ठिकाणी जो फेस्टिवल अरेंज करत होते त्यावेळेस गौण खजिनाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्यामुळे देखील याच्यावरती दंड ठोठावण्यात आलेला होता। हा दंड देखील थोडा तिकडा नाही तर 60 लाखांचा होता, मात्र यातला कोणताही दंड जो आहे तो या फेस्टिवलने दिलेला नसताना पुन्हा एकदा हा फेस्टिवल या ठिकाणी कसा अरेंज होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता विविध राजकीय पक्षांकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया असतात हे पाहणं महत्वाचं ठरणार। बरोबर ऋतिक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।